दाखवूया बरोबर छान पाणी. सध्या आपण मंडणगड बौद्धवाडीमध्ये आलो आहे. बघूया एकट्याने प्रवास करतोय, बघूया कसा होतोय आपल्या एकट्याने प्रवास मंडणगड किल्ला. डोंगरावर पूर्ण धुका धुका झालाय, काहीच दिसत नाही पुढचं. पूर्ण धुका धुका, त्यात पाऊस फुल. हे बघ आता मग मंडणगड धनगरवाडीत बहुतेक पोचू. आता इथे मला छोटे छोटे मुलं भेटलेली, त्यांनी सांगितलं की ही धनगरवाडी आहे. बघूया आता कुठे आहे ते. इथं मंदिर आहे, भैरी जोगेश्वरी प्रसन्न. आपण बहुतेक चढलोय, कारण का मागाशी इकडे पूर्ण धुका होता, खालून दिसत होता. आता बघा स्पष्ट डोंगर दिसायला लागला, पण हे इकडे बघा पूर्ण धुका झालाय. हे बघा पूर्ण धुक्याने डोंगर गेलेत. आपला डोंगर एकदम स्पष्ट दिसायला लागलाय. सगळं पूर्ण धुका आहे खाली, पूर्ण धुका, काहीच दिसत नाही खाली. बहुतेक आपण चढलोय, बहुतेक असं वाटतंय. हे बघा मस्त वातावरण आहे वर. हे बघा भारी मस्त एकदम, पूर्ण सपाट आहे वर. रोड कुठपर्यंत गेला ते बघायला लागेल आपल्याला, तर मी पण पहिल्यांदा चालू इकडे. वाव, हे बघ हा वरचा नजारा. बहुतेक हा रोड मंदिराकडे गेला असेल, तर जाऊन तर बघूया आपण. समोर बघा गुरं सरत आहेत. किल्ले मंडणगड मुख्य प्रवेशद्वार, इथून आहे खरा मुख्य प्रवेशद्वार. चला आता पुढे बघूया आपण काय. नमस्कार मंडळी, आपण आता आलोय मंडणगड किल्ल्यावर.
पाऊस फुल आहे एकदम आणि एकटाच आलोय मी. पाऊस बघा एकदम फुल टू पडतोय. नमस्कार मंडळी, आपण आलो आता मंडणगड किल्ल्यावर. मंडणगड किल्ल्याचं गणपतीचं मंदिर आहे ना, तिचं काम चालू आहे बघा. आता हा नवीन मंदिर बांधत आहे, गणपती बाप्पाचं मंदिर. पाऊस फुल पडत असल्यामुळे फास्ट व्हिडिओ घेतोय मी पूर्ण एकदम. हे बघा तिकडे आहे, मागं आहे तलाव. हा मागं आहे तलाव, खूप मोठा तलाव आहे बघा. हे सगळं ते जुना मंदिर आहे, त्याचं सगळं साहित्य आहे इथे. मंदिरापासून दिसणारा खाली मंडणगडचा नजारा बघा. पूर्ण खाली धुकं आहे सगळे पूर्ण. हे बघा पूर्ण धुकं आहेत. हा बघा एक नंबर नजारा, काय सीन आहे हा बघा. पावसाळ्यातला सीन मंडणगड किल्ल्यावरून. त्यात पाऊस एकदम म्हणजे आजच पाऊस फुल काम चालू आहे बघा. मित्रांनो आज 15 ऑगस्ट आहे म्हणून आपला तिरंगा घेऊन आलो आहे. आणि आज मंडणगड किल्ल्यावर हा तिरंगा लावणार आहे मी. आणि हा आपला भगवा निशाण, आपला हा भगवा निशाण तोही आज मी ते मंडणगड किल्ल्याला लावणार आहे. मला माहिती नव्हतं गणपती बाप्पाचं काम चालू आहे. हा आपला तिरंगा आता मी तिरंगाही लावणार आहे. आपले झेंडे लावून झालेत. आज 15 ऑगस्ट आहे म्हणून आपला तिरंगा झेंडा मंडणगड किल्ल्यावर फडकवला आहे. पाऊस फुल आहे त्याच्यामुळे ते हे होत आहे. मंदिरासमोरच मित्रांनो सगळीकडे धोका झाले. हे बघा पूर्ण धोकं झालंय किल्ल्यावर, पूर्ण धोकं झालंय.
आणि मी आज एकटाच आहे इकडे, दुसरं बाकी कोणीच नाही आहे. त्याच्यामुळे सगळे स्पॉट घेत नाही. मी इथपर्यंत बाप्पाच्या पाया पडलो, इथं आपलं तिरंगा लावला, आपला भगवा लावला आणि माझा इथंच मी स्टॉप करतोय. मंडणगड किल्ला म्हणजे मंडणगड किल्ल्याला नाव घ्या मंडणगड गावामुळे मिळाले. नाही तर मंडणगड किल्ल्याला हा चित्रदुर्ग म्हणून ओळखले पहिले जायचे असे मी म्हणजे वाचले. बाकी मंडणगड किल्ल्याला म्हणजे पहिले ह्या मंडणगड गावामुळे मंडणगड किल्ल्याला नाव पडलं आहे. आणि पहिलं मंडणगड किल्ल्याला चित्रदुर्ग म्हणून ओळखलं जायचं. आणि मंडणगड किल्ल्याला बाप्पाचे मंदिर आहे, परत भरपूर काही काही स्पॉट आहेत. मी काही आज फिरणार नाही कारण का पाऊस पण फुल आहे आणि एकटा आलो आहे, पूर्ण धुकं पाऊस वाढत चाललं आहे. त्याच्यामुळे मी एवढाच इथं स्टॉप करतो आहे. चला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू.